केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणाच्या नंतर गेल्या काही दिवसांपासून लोहगडावरील एका कड्याचा सिया पॉइंट असा उल्लेख समाज माध्यमांवरती आणि काही डिजिटल माध्यमांमध्ये केला जातो आणि याच गोष्टीला अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने विरोध केला आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। लोहगड हा केवळ पर्यटन स्थळ नसून महाराष्ट्राच्या दुर्ग वैभवाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक असा वारसा आहे। महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा तो साक्षीदार आहे। लाखो शिवप्रेमी यांच्यासाठी तो श्रद्धेचं स्थान आहे। अशा गडाची ओळख एखाद्या दुर्दैवी गुन्हेगारी घटनेशी जोडणं, त्या ठिकाणाला नवीन नाव देणं किंवा त्यावरती मीम्स बनवणं, रील्स करणं हे आपल्या इतिहासाचा आणि समाजाच्या भावनांचा देखील अवमान असल्याचं या निवेदनामधून म्हटलं गेलंय। हे अत्यंत चुकीचं आहे। याचबरोबर समाज माध्यमांमध्ये प्रचंड प्रमाणात काही रील्स प्रसारित होत आहेत, काही मीम्स होत आहेत की ज्यामध्ये या घटनेचा आधार घेऊन काही विनोद पण केले जात आहेत। यामुळे मला वाटतं आपल्या किल्ले दुर्ग ही जी आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे, आपल्या अस्मितेचं प्रतीक आहे, राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे, त्याची खूप मोठी बदनामी होतीये आणि यामुळं सगळ्या शिवप्रेमी दुर्गप्रेमींमध्ये एक संतापाची लाट आहे। म्हणून आम्ही कालच तातडीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिलंय आणि अशी मागणी केली की त्यांनी कठोर आदेश काढावेत आणि हे ताबडतोब थांबवावं।